शेतकरी मित्रांनो, गहू पिकात दुसरी फवारणी कशाप्रकारे आणि कोणती घ्यावी हे आज आपण जाणून घेणार आहोत। गहू पिकात दुसरी फवारणी कशाप्रकारे घ्यावी हे समजण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा। तुम्हाला पूर्ण नियोजन समजून येईल आणि असेच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा। शेतकरी मित्रांनो, गहू पिकात दुसरी फवारणी आपल्याला 50 ते 55 दिवसाचा गहू पीक झाल्यानंतर घ्यायची आहे। म्हणजेच कांडी धरण्याची अवस्था आणि ओंबी निघण्याची अवस्था या दोन अवस्थांमध्ये आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे। तर शेतकरी मित्रांनो, गहू पिकात दुसरी फवारणी या दोन अवस्थेच्या मधात आपल्याला घ्यायची आहे। म्हणजेच जेणेकरून आपल्याला मोठ्या प्रमाणात ओंबींची संख्या आणि दाण्यांची संख्या बघायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला गहू पिकात प्रभावी कीटनाशक घेण्याची गरज आहे। यासाठी आपल्याला एकतर सिजंटाचे ज्याच्यामध्ये आपल्याला थायमिथॉक्झॅन 25% WG फॉर्ममध्ये हे कंटेंट बघायला मिळते। या कीटनाशकामुळे आपल्याला जो काळा मावा रोग बघायला मिळतो आणि इतर रस शोषक किडी जे गहू पिकात असतात त्याचे संपूर्ण निवारण झालेले बघायला मिळेल। म्हणून आपल्याला अक्तारा सिजंटा हे कीटनाशक वापरायचे आहे। आणि तसे मित्रांनो, आपल्याला तांबेरा रोग जो गहू पिकात बघायला मिळतो त्याचे निवारण करण्यासाठी प्रोपिकोनॅझोल हे घटक असणारे टिल्ट हे फवारणीत घ्यायचे आहे। हे बुरशीनाशक फवारणी घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या गहू पिकात तांबेरा रोग हा येणार सुद्धा नाही आणि आला तर त्याचे निवारण होऊन जाईल। म्हणून हे बुरशीनाशक सोबत याच्या घ्यायचे आहे। आणि शेतकरी मित्रांनो, मोठ्या प्रमाणात ओंबींची संख्या वाढवण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात दाणे लागण्यासाठी आपल्याला एक अमिनो ॲसिड बेस टॉनिक वापरायची आहे, ज्यामध्ये आपल्याला क्वांटिस हे सिजंटा कंपनीचे टॉनिक बघायला मिळते। या टॉनिकमुळे शेतकरी मित्रांनो, गहू पिकात मोठ्या प्रमाणात ओंबींची संख्या बघायला मिळेल आणि ओंबींची संख्या वाढल्याने आपल्याला दाणेसुद्धा मोठ्या प्रमाणात बघायला मिळेल आणि उत्पन्न चांगले होईल। म्हणून आपल्याला अमिनो ॲसिड बेस टॉनिक घ्यायचे आहे, ज्याच्यामध्ये क्वांटिस हे उत्तम आहे आणि गहू पिकासाठी हे उत्तम टॉनिक आपल्याला बघायला मिळते। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचे। मोठ्या प्रमाणात आपल्याला उत्पन्न होण्यासाठी अमिनो ॲसिड बेस एक टॉनिक घ्यायची आहे, ज्यामध्ये आपल्याला क्वांटिस सिजंटाचे क्वांटिस हे उत्कृष्ट टॉनिक बघायला मिळते। गहू पिकात याचे रिझल्ट खूप शानदार आपल्याला बघायला मिळते। म्हणून शेतकरी मित्रांनो, हे टॉनिक आपल्याला फवारायचे आहे। शेतकरी मित्रांनो बघा, हे कॉम्बिनेशन तुम्ही एक वेळा जाणून घ्या। कीटनाशक आपल्याला अक्तारा सिजंटाचे कीटनाशक घ्यायचे आहे, ज्यामध्ये आपल्याला थायमिथॉक्झॅन 25% WG फॉर्ममध्ये बघायला मिळते आणि त्यासोबतच एक बुरशीनाशक प्रोपिकोनॅझोल हे घटक असणारे बुरशीनाशक घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या गहू पिकात तांबेरा रोग हे येणार नाही आणि आला तर त्याचे निवारण होऊन जाईल। आणि सोबतच एक अमिनो ॲसिड बेस टॉनिक घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला मोठ्या प्रमाणात ओंबण्याची संख्या बघायला मिळेल। तर अशा प्रकारे गहू पिकात आपल्याला दुसरी फवारणी पार काढायची आहे। शेतकरी मित्रांनो, गहू पिकात आपल्याला दोन अवस्थांमध्ये फवारणी करायची असते। एक वाढ आणि फुटव्यांसाठी आणि दुसरी वमण्या मोठ्या प्रमाणात येण्यासाठी ही फवारणी करायची असते। बाकी तिसरी फवारणी आपल्याला दाणे भरण्यासाठी ते आपण नाही केली तरी चालेल, पण ह्या दोन फवारण्या करायच्या असते। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला गहू पिकात ही फवारणी पार पाडायची आहे आपल्याला, जेणेकरून मोठ्या प्रमाणात उत्पन्न होईल। तर अशा प्रकारे तुम्ही नियोजन करा। तसेच शेतकरी मित्रांनो, या कृषीगंध या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।